हॅलो गाईज, अंडा मसाला तर सगळ्यांनाच आवडतो, पण आज मी तुम्हाला असा एक सिंपल आणि झटपट रेसिपी दाखवणार आहे जी एकदा कराल तर रिपीट ट्राय कराल. ही रेसिपी खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होते. तर बघा, इथे मी अंडे घेतलेले आहे आणि 3 मीडियम कांदे आणि 1 टोमॅटो आणि खडा मसाला घेतला आहे. तर मी एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये हे खडे मसाले परतवून घेते. गॅस फ्लेम हाय ठेवली आहे. तेल जर जास्त उडायला लागले तर तुम्ही गॅस बारीक पण करू शकता. आता मी जे 3 कट केलेले कांदे ते हे तेलामध्ये परतून घेण्यासाठी टाकते. पहिलं फक्त कांदाच टाकायचा. कांदा मग थोडासा लाल झाल्यानंतर टोमॅटो ॲड करूया आपण. तर बघा, इथे मी पूर्ण कांदा टाकला आहे आणि तो तेलामध्ये फ्राय करण्यासाठी घेतला. तर हे 5 मिनटं तुम्ही फ्राय करू शकता. त्याच्यात मी मीठ टाकते म्हणजे कांद्याला चव येण्यासाठी थोडीशी. तर हे मी 5 मिनटं फ्राय करून घेतलं आहे. आता टोमॅटो पण ॲड करते. टोमॅटो पण 5-10 मिनटे फ्राय करून घ्यायचा कारण तो स्मॅश नाही केलेला आहे मी. म्हणजे जर तुम्हाला तो प्रॉपर स्मॅश करायला वेळ नसेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये ग्राइंड पण करून घेऊ शकता. त्याच्याने कसं म्हणजे टोमॅटो जास्त जाड पण राहत नाही आणि त्याच्यात प्रॉपर चव मिळते. आणि त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट 1 स्पून टाकलेला आहे आणि तो पण फ्राय करून घेते. बघा, आता इथे कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि त्याच्यात मी आता थोडं पाणी टाकते म्हणजे प्रॉपर ग्रेव्ही तयार होईल. पाणी टाकून ते थोडंसं झाकण ठेवू शकता तुम्ही. मग ते कांदा आणि टोमॅटो पण प्रॉपर ग्रेव्हीसारखा दिसायला लागेल. तर ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ग्रेव्ही प्रॉपर जशी पाहिजे तशी तुम्हाला भेटेल. तर बघा, आता मी इथे ना लाल मसाला, धना पावडर आणि हळद, फक्त हे 3च इन्ग्रेडियंट टाकले आणि ते पण आता फ्राय. तर मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की मी पण जेव्हा ही फर्स्ट टाईम रेसिपी बनवली ना तेव्हा माझ्याकडून पण हा मसाला थोडासा मी असं जास्त फ्राय नाही केला. त्याची टेस्ट थोडीशी ऑफ झाली. त्याच्यामुळे आता तुम्ही हे पूर्ण तेल इस्तवर फ्राय करून घ्या. आणि आता बघा, मी इथे 1 चमचा मोठा दही घेतला आहे आणि दही फेटून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून. आणि ते दही मी आता याच्यामध्ये टाकते आणि गॅस मिडियम ठेवते म्हणजे दही फुटलं नाही पाहिजे. तर आता थोडंसं मिक्स करून घेते हे दही. बघा, इथं कलर पण चेंज झाला आहे त्याचा. मी जेव्हा ही घरी रेसिपी बनवते ना तर काय सांगू तुम्हाला, घरचे एक्स्ट्रा चपाती खातातच. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा ही ट्रायच करून बघा. एकदम बिगिनर फ्रेंडली रेसिपी आहे. तर बघा, आता इथे मी आता काय करते, उकळी आल्यानंतर मी अंडा एका वाटीमध्ये घेते आणि एक करून ॲड करते त्याच्यामध्ये म्हणजे ते फुटलं नाही पाहिजे. हे बघा, आता मी 2च जणांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे 3च अंडे घालत आहे. जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायची असेल तर तुम्ही तितके अंडे तुमच्या याच्यानुसार घालू शकता. आणि आता याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकते. प्रत्येक याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेते. त्याच्याने टेस्ट तर अजूनच वाढते. आणि वरून मी आता कोथिंबीर घालते. आता बघा, यावरती प्रॉपर झालेलं आहे. आता मी यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती होऊन देते. तर हे तुम्ही 10 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवू शकता. आणि त्यानंतर बघा, अंडे पण उकडून गेलेले आहे आणि मस्त खूप टेस्टी लागते. तुम्ही ट्राय करू शकता एकदा. तर मग मी इथे बघा आलूचा पराठा बनवला आहे. तर त्याच्यासोबत खूप मस्त लागतो. तुम्हाला हवं तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, राईससोबत पण खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला
सबस्क्राईब करा, कमेंट, लाईक अँड शेअर पण करा. थँक्यू.